चालू झालं. जरा नाव सांगता. पंपाचं नाव मॅडम मोठं मालक सांग. बरं, जेव्हा आता पेट्रोल संपणार आहे किंवा पेट्रोल मिळणार नाही हे सांगितल्यानंतर तुमच्या इथं नागरिकांची गर्दी झाली आहे. काय झाले आता? काय झाले आता? काल आमचा स्टॉक होता 6000. बरं, त्या 6000 मधला आपला माल आता उडाला 4000. सकाळ जर आता 1500 गेला. 400-500 लिटर शिल्लक आहे. अजून एक तासभर चालेल. आता संध्याकाळपर्यंत सगळे सुरळीत चालेल. कारण टँकर भरून बाहेर पडाले एक एक एक. आता आमचा संपला की दुसरा पंप चालू होईल. लोक काय करल्यात हे काय म्हणतात त्याला, अफवा उठवून ठेवल्यात. नाही 3 दिवस बंद, तसं काही नाही आहे. आमचा पेट्रोल संपला आहे ते दुसरा शिवराज चालू होईल. शिवराज जर म्हणलं तिसरा चालू होईल. ते होत राहणार. कारण आता हे सगळी झुंबड इथून लागल्या ना, तर हे संपणारच. बाकीतला माल संपला की आम्ही बंद ठेवणार. टँकर आल्यावर देणार. आता आमचा टँकर संध्याकाळी येईल किंवा सकाळी येईल. तो पण दुसरा टँकर येतोच. टँकरवाल्यांनी काय काळजी करून हे पेट्रोल मिळत राहणार. आता हे चालणार तर दुसरा चालू होणार. समजा संपला की जिहोरा चालू होणार. तोपर्यंत आमचा संध्याकाळी येतोय ना. नाही, टँकरवाल्यांचा संप आहे म्हणतात, त्याच्यामुळे टँकर भरून बाहेर येणार नाही आहे म्हणतात. मग हे किती आहे? नाही, काहीतरी सोय केल्यावर नाही. काही टँकर मोडणार असं काय बंदच नाही, बंदच राहणार असं काय नाही. ज्या सध्यामध्ये ट्रान्सपोर्ट असोसिएशनवरती जो अन्यायकारक जे नियम लागू केलेले आहेत त्याच्या विरोधात म्हणून ट्रान्सपोर्ट असोसिएशननं संप पुकारलेला आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना प्रत्येक गोष्टीला बसायला लागला. भाजीपाल्यापासून अगदी पेट्रोल पंपापर्यंत गर्दी गेली 2 दिवसाला प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे. केंद्रानं जे नियम लागू केलेले आहेत ते नियम लागू करताना सर्वसामान्य नागरिकांचा आणि त्या ड्रायव्हर लोकांचाही विचार करणं गरजेचं होतं. पण असं कुठेही न करता एकतर्फी निर्णय केंद्रानं सक्तीने लावल्यामुळं आज नागरिकांवरती नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हा मोठा प्रॉब्लेम लोकांच्या समोर उभा राहिलेला आहे. तरी ह्यातनं लवकर मार्ग काढून नागरिकांना त्या प्रश्नातून सोडवावं अशी सर्व नागरिकांची मागणी होत आहे. ट्रकवाल्यांचा संप चालू आहे. त्याच्यामुळं ते जे पेट्रोलच्या जे राहील आहे हे सरकारचं सध्या चालू झालेलं धोरण प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात, सांगलीत, देशात आंदोलनं, व्यापक आंदोलनं घ्या, कुठले आंदोलनं, धरणे, मोर्चा संपूर्ण हे चालू आहे. हे सर्वसामान्य जनतेचे या हाल चालू आहे. संपूर्ण हाल चालू आहे जनतेचं. त्या मोदीचं नुसतं हे भरमसाठ हे गेलं ते गेलं, हे असं चालू आहे, हे चालू आहे. हे काय जनतेचं बघा किती रांग लागली. किती ज्वारी महाग, जोंधळा महाग, गहू महाग, पेट्रोलला लाईन. पण देशाचे सगळे हे झालेले आहे. देश अधोगतीच्या मार्गात चालले.